अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर धामोरी बसस्टॉप येथे बसचा थांबा असतानाही बस थांबत नसल्याने चक्क प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख अमोल वारगळे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट बस थांबवूनही चालकाला जबाब विचारला। प्रवाशांची गैरसोय का केली जाते असा सवाल देखील यावेळी विचारला आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। बस थांबा अजूनही थांबत नसल्याने बस न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। लेकर मिळाला नाही का? लेकर मिळाला काय? 15 वर्ष आधी आम्ही अशाच प्रकारचं आंदोलन मी कॉलेजला असताना आम्ही छेडलेलं होतं। त्यावेळेससुद्धा पण या स्टॉपवरती बसेस थांबायच्या नाही। आजपासून म्हणजे 2015मध्ये असंच प्रादेशिक अधिकाऱ्याचं आम्ही पत्र घेतलं होतं। त्यानंतर कालांतराने इथं बसेस थांबल्या, पण मागील काही 5-6 महिन्यापासून चालक वाहकाच्या अरेरवीमुळं इथं कुठल्याही बस थांबत नव्हत्या। दर्यापूर असो किंवा अमरावती विभागीय क्षेत्रामधल्या कुठल्याही बसेस थांबणं बंद झालेल्या होत्या। त्या बंद झाल्यामुळं विद्यार्थ्यांचं अति नुकसान व्हायचं। ज्येष्ठ नागरिक, महिला इथे तडताका थांबायच्या 2-2, 3-3 तासात इथं थांबून काही लोकांना तर घरी वापस जायला लागत होतं, शाळेचं नुकसान होत होतं। म्हणून आम्ही आज शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिलं। मागल्या 3-4 दिवसाआधी परिवहन मंत्र्यांचा जो दौरा झाला त्यांच्या आम्ही बाब लक्षात आणून दिलं आणि त्यांनी याची स्वतः डी.सी. साहेबांना सांगून हा सगळा जो प्रकार होता तो आम्ही लक्षात आणून दिल्यामुळं आज पूर्वरत या स्टॉपचा जे पत्र आहे प्रादेशिक अधिकाऱ्याचं ते आम्हाला प्राप्त झालं आणि आज बसेस कालपासून इथं अमरावती विभाग आणि अकोला विभागाच्या थांबायला सुरुवात झाली। पण पुन्हा जर चालक वाहकांनी अशाच प्रकारचे जर इथं कृत्य न थांबवण्याचं केलं तर यानंतर मात्र शिवसेना स्टाईलमध्ये मग देशभक्ती कार्यक्रम सुरू होऊन जाईल। तर त्याला सर्वस्व जबाबदार एस.टी. महामंडळाचे पदाधिकारी राहतील असं आजच्या या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो।